नमस्कार. डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी ज्ञानदा कदम स्वागत करते. गेल्या 1.5 वर्ष ज्यांनी न थकता न कंटाळता काम केलं, सेवा केली, त्यांच्या कामाप्रती महाराष्ट्राच्या वतीनं आदरभावना व्यक्त करण्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आहे. गेल्या 1.5 वर्ष आपल्या सर्वांचं आयुष्य कोरोना या 3 शब्दांभोवतीच अडकलंय आणि या विषाणूचा फास सोडवण्यासाठी जर कोणी अविश्रांतपणे काम करतंय तर ते आपले डॉक्टर्स आहेत. डॉक्टरी पेशासाठी इमर्जन्सी, अविरत रुग्णसेवा, 24 तास ड्युटीवर राहणं, सततचा ताण या गोष्टी अजिबातच नव्या नाही आहेत. पण गेल्या 1.5 वर्षात प्रत्येक डॉक्टरांवरची जबाबदारी ही शतपटीनं वाढली आहे. खूप साधी गोष्ट आहे की तुम्ही आम्ही या 1.5 वर्षामध्ये एक छोटासा ब्रेक तरी घेतला आहे, आपल्या घरच्यांना वेळ दिला, लॉकडाऊनच्या काळात आपल्या आवडीनिवडी जपल्या, मधल्या काळामध्ये जेव्हा शक्य होतं तेव्हा एक छोटीशी ट्रिपही आपण करून आलो. पण ज्यांच्या भरवशावरती, ज्यांच्या जीवावर आपण हे सगळं करत होतो त्या डॉक्टरांनी मात्र अजूनही एक छोटासाही ब्रेक घेतलेला नाही आहे. कुटुंबासोबतच्या आनंदापासून ते गेले कित्येक दिवस दूर आहेत. अगदी निवांत वेळ काढून आपली आवड जपण्यासाठी त्यांनी शेवटचा वेळ कधी दिला होता हे कदाचित आज त्यांनाही आठवत नसेल. आणि हे सगळं का, तर एका विषाणूपासून तुम्हाला आम्हाला वाचवण्यासाठी, आपलं संरक्षण करण्यासाठी. डॉक्टरांच्या रुग्णसेवेचं मोल शब्दात मांडण्यापलीकडचं आहे. पण आजच्या दिवशी त्यांच्या कार्याबद्दल आपण त्यांचे आभार तर नक्कीच मानू शकतो. आपल्या घरातल्या आजारी एखादी व्यक्ती जेव्हा डॉक्टरांच्या उपचारानं अगदी ठणठणीत बरी होते तेव्हा आपण किती सहजपणे म्हणतो की डॉक्टर तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. आणि या 1.5 वर्षाच्या काळात पांढऱ्या कोटातले हे देवदूत आपले तारणहार ठरलेत. त्यांच्या याच कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा खास कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. आणि आजच्या कार्यक्रमासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विशेष उपस्थिती आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णींनी सुद्धा आपल्याला वेळ दिलाय आणि ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर आपल्या सर्वांचं स्वागत. धन्यवाद. तर तसं बोलायला गेलं तर प्रत्येक डॉक्टर हे पुरस्कारासाठी पात्र आहेत, त्यामुळे आदरभाव सगळ्यांबद्दलच आहे. पण आज आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये राज्यातल्या कानाकोपऱ्यातील डॉक्टरांच्या कामाचा विशेष गौरव करणार आहोत. आजच्या सन्मानार्थी डॉक्टरांचा आपण परिचय करून घेऊया आणि सर्व डॉक्टरांची नावं पाहूया. नागपूरचे डॉक्टर अविनाश गावंडे, ते वैद्यकीय अधीक्षक आहे, शासकीय वैद्यकीय दवाखाना आणि महाविद्यालय, मध्य भारतातला सर्वात मोठा दवाखाना, जिथे सर्वात जास्त पेशंट नागपूर आणि आजूबाजूच्या भागातून येत होते, तिथे त्यांनी अविरतपणे सेवा बजावली आहे. यवतमाळचे डॉक्टर गिरीश दत्तकर, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते काम करतात. कोविड काळात रुग्ण कसा वाचायला हवा, लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असायला हवी याची मोठी जबाबदारी त्यांनी पेलली. बुलढाण्याचे डॉक्टर अनिल गाभणे, मेहकर इथल्या अनिल गाभणे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे संपूर्ण देश जेव्हा चिंतेत होता तेव्हा दूरदृष्टी ठेवत दुसरी लाट येण्यापूर्वीच आपल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट निर्मित केला होता. नांदेडच्या मसरत सिद्दीकी या जिल्हा रुग्णालयाचं व्यवस्थापन सांभाळतात. घर, नोकरी अशी सगळी तारेवरची कसरत करून ते आपली जबाबदारी पार पाडतात. सोलापूरचे डॉक्टर HB प्रसाद, आतापर्यंत 5,500पेक्षा अधिक क्रिटिकल पेशंट्सवरती त्यांनी उपचार केले. स्वतःला हायपरटेन्शन, थायरॉइड, हाय शुगर, मेंदूचे विकाराचे गंभीर आजार असताना सुद्धा ते 24 तास ऑन ड्युटी होते. रत्नागिरीच्या डॉक्टर रुचिता पटेल, त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. गेल्या वर्षभरापासून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात काम करतात. कोविड काळात त्यांनी विशेषतः गरोदर मातांवरती उपचार केलेत आणि लक्षणीय बाब म्हणजे 100पेक्षा अधिक मातांवरती उपचार त्यांनी केले आणि एकाही मातेचा मृत्यू ओढावलेला नाही. नाशिकचे डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयाच्या प्रमुख पदाचा कार्यभार त्यांच्याकडे आहे. दररोज 15 ते 16 तास काम करत त्यांनी हजारो रुग्णांना जीवदान दिलंय. अहमदनगरच्या जामखेडमधले डॉक्टर शोभा आरोळे आणि रवी आरोळे यांनी संचालित ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेडकरांसाठी सध्या आधारवत ठरतोय. क्वारंटाईन झालेल्या लोकांची व्यवस्था ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या वतीनं त्यांनी केली. अहमदनगरचे डॉक्टर अरविंद पोटफोडे यांनी आपल्या अनोख्या उपचार प्रणालीचा अवलंब करून बाधित रुग्णांवरती उपचार केले. विशेष म्हणजे कुठलेही ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीरचा वापर न करता त्यांनी 4,000हून अधिक रुग्णांना बरं केलंय. गडचिरोलीचे डॉक्टर सारंग कोटरंगे, गडचिरोली जिल्हा कोरोना रुग्णालयामध्ये जनरल फिजिशियन म्हणून ते काम करतात आणि
हजारो कोरोना रुग्णांना त्यांनी आजवर सेवा दिली आहे. कोल्हापूरचे डॉक्टर उमेश कदम कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आणि भूमिका डॉक्टर कदम यांनी पार पाडली आहे. पंढरपूरच्या अकलूजचे डॉक्टर मनोहर इनामदार 1,500पेक्षा जास्त गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांना त्यांनी आजवर जीवदान दिलंय. पुण्याचे डॉक्टर रणजित निकम यांनी कोविड काळात प्रसंगावधान राखत एका रुग्णाचे प्राण वाचवले. त्यांच्या रुग्णालयामध्ये जेव्हा बेड उपलब्ध नव्हता तेव्हा एका रुग्णालयाला दुसऱ्या रुग्णालयामध्ये शिफ्ट करणं गरजेचं होतं. त्यावेळेला डॉक्टर रणजित यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत त्या रुग्णाला इतरत्र दाखल केलं. चंद्रपूरचे डॉक्टर रामचंद्र दांडेकर 87 वर्षी सुद्धा सायकलवरनं फिरून ते रुग्णांवरती उपचार करतात. जळगावचे डॉक्टर मनोज पाटील कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा रुग्णालयात आणि चोपडा तालुक्यात सुद्धा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये 100 खाटांचीच व्यवस्था होती. तरीही दररोज 270 रुग्णांचं ओपीडी करून डॉक्टर पाटील यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेकांना जीवदान दिलंय. शिर्डीचे डॉक्टर संदीप कचेरिया संगमनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये ते वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. दुसऱ्या लाटेत 1500पेक्षा अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार केलेत आणि केवळ 20% रुग्णांना रेमडेसिवीर दिलाय. दाभोळचे आणि दापोलीचे डॉक्टर वैभव दळी दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे ते वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांनी 22 गावांमध्ये प्रत्येक उपकेंद्रात लसीकरण आणि टेस्टिंग सुरू केलंय. लातूरचे डॉक्टर संगमेश चवंडा अतिशय कमी औषध देण्याच्या पद्धतीमुळे त्यांचं नाव जिल्हाभरात प्रसिद्ध आहे. रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवत व्हिडिओ कॉल करून धीर देत त्यांनी कोविडच्या संसर्गातनं बाहेर काढलंय. परभणीचे डॉक्टर रामेश्वर नाईक मागच्या 1.5 वर्षात त्यांनी जवळपास 1,500पेक्षा अधिक रुग्णांना बरं केलंय. या काळात शासकीय रुग्णालयात त्यांनी मोफत सेवाही दिली. रायगडचे डॉक्टर भास्कर जगताप सगळीकडे दवाखाने बंद असताना महाड ग्रामीण रुग्णालयातनं कोविड आणि इतर रुग्णांनाही त्यांनी सेवा दिली. ते स्वतः 2दा कोरोना पॉझिटिव्ह आले तरी सुद्धा वेळेत उपचार घेऊन ते पुन्हा सेवेत रुजू झाले रुग्णांसाठी. सांगलीचे डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनीही कोविड काळात केलेलं काम अतिशय मोलाचं आहे. आणि औरंगाबादचे डॉक्टर उन्मेष टाकळकर डॉक्टर उन्मेष यांनी सुद्धा हजारो रुग्णांचा जीव वाचवलेला आहे. मुंबईच्या डॉक्टर नीता वरटी गेली 1.5 वर्ष कोणतंही मानधन न घेता NSCI डोमचं प्रमुख पद त्या सांभाळतात आणि आता सध्या त्यांच्याकडे पोद्दार हॉस्पिटलची जबाबदारी आहे. मुंबईचे डॉक्टर मयूर नरवाडे वरळी विधानसभा मतदारसंघात पहिल्या लाटेत कोविड बाधितांचे आकडे वाढलेले होते, पण दुसऱ्या लाटेमध्ये हा आकडा कमी होत होता आणि यामागे डॉक्टर मयूर यांचं मोलाचं योगदान आहे. डॉक्टर मयूर यांनी G-Southची वॉर रूम अगदी सक्षमपणे हाताळली. आणि मुंबईचेच डॉक्टर असलम पटेलोवाला ज्या डॉक्टरांनी कोरोनाच्या रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून मागच्या वर्षभरापासून अविरतपणे काम केलंय, त्यातले ते एक डॉक्टर आहेत. ते जोगेश्वरीमध्ये रुग्णांसाठी काम करतात आणि कोरोना रुग्णांसाठी ते खरंच देवदूत आहेत त्यांच्या आजवर केलेल्या कामामुळे. तर आपण या सर्व डॉक्टरांचा सत्कार करूया. आमची खरं तर इच्छा होती की राज्यातले सगळेच डॉक्टर इथे यावेत आणि आपण त्यांचा सन्मान करावा, पण काही कारणास्तव अर्थात कोरोनाच्या बंधनांमुळे ते शक्य नाही. पण मुंबईचे काही डॉक्टर्स इथे उपस्थित आहेत, तर अर्थात आपण पहिल्यांदा डॉक्टर असलम पटेलोवाला यांना इथे बोलवूयात की त्यांनी सत्कार स्वीकारावा. जी. प्रशस्तीपत्रक देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. त्यांनी केलेलं काम हे खरं तर शब्दांपलीकडचं आहे. त्यांचं ऋण कसं व्यक्त करायचं हा खरं तर प्रश्न आहे, पण आमच्याकडनं ही छोटीशी भेट. थँक्यू. डॉक्टर नीता वरटी या खरं तर काही कारणास्तव आणि व्यस्त शेड्यूलमुळे उपस्थित नाही राहू शकल्यात, पण त्यांच्या कन्या निहिका वरटी आपल्यासोबत आहेत, तर त्या त्यांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारतील.
अभिनंदन. आणि आता मुंबईचे डॉक्टर मयूर नरवाडे यांचाही आपण सत्कार करूया त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल. थँक्यू. आणि सगळ्या डॉक्टरांच्या वतीनं जर आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात, काही बोललात, आपले अनुभव शेअर केलेत तर आम्हाला ते ऐकायला नक्कीच आवडतील. सर्वप्रथम सर्व डॉक्टरांचे डॉक्टर डेच्या दिवशी करोना काळात काम केलेल्या डॉक्टरांचं सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. मी मुंबई बृहन्मुंबई नगरपालिकेतल्या डॉक्टरांच्या वतीने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी ह्या सत्कार एक प्रतिनिधी म्हणून ॲक्सेप्ट करतो. एक आठवण सांगावीशी वाटते सरांबद्दल की सर्वप्रथम मी जेव्हा काम करायला लागलो, माझी कस्तुरबा येथे ड्युटी होती, त्यावेळेस सरांनी तिथं स्वतःहून व्हिजिट करून, म्हणजे अशा काळात जिथं लोक जाण्यासाठी कचरत होते, अशा वेळेस सरांनी ती लिडरशिप दाखवून आणि तिथं जाऊन तो गोष्ट केली. त्या कारणानं आम्हाला बराच तिथं म्हणजे एक हुरूप आला होता. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की एक वेळेस सरांचा एक फोटो व्हायरल झालेला आहे, त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिला असाल. सरांनी तिथं OPDमध्ये त्यांनी व्हिजिट केली होती. त्यांच्या डाव्या बाजूला एक जण PPE किट घालून आहे, तो मी होतो. त्या काळी मला ती सांगण्याची थोडी भीती वाटायची, अगदी घरीसुद्धा तो गोष्ट शेअर करणे ही भीती वाटायची. पण आज हा फोटो आणि तो फोटो नक्कीच मला त्यामध्ये एक सर्कल पूर्ण झाल्यासारखं असं वाटतं. आणि त्यानंतर वरली याच्यामध्ये काम करतानासुद्धा तिथे दाखवलेले सर्व काही तिथे जे काही सहकार्य मिळालं, अगदी आरोग्य अधिकारीपासनं तर तिथल्या कर्मचारी अभियंत्याद्वारे केले जाणाऱ्या कामामुळंच आज मला हा सत्कार ॲक्सेप्ट करायला मिळतो आहे. त्याबद्दल धन्यवाद. आपले मनापासून आभार. पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच. आपण एक अगदी छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण राज्यभरातले असे अनेक डॉक्टर्स आहेत की ज्यांचा आपण सन्मान करतोय. नागपुरातनं, पंढरपुरातनं असेच 2 डॉक्टर आपल्यासोबत असतील की ज्यांना जे आपल्याशी संवाद साधतील आणि त्यांच्या भावना, त्यांचे आजवरचे अनुभव सांगतील. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत भेटूया. या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज डॉक्टर्स डे आहे, डॉक्टरांचा दिवस आहे. गेली 1.5 वर्ष डॉक्टर पेशामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं जी भूमिका बजावली आहे त्यांना कृतज्ञता, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं ABP माझानं आयोजित केलेला हा कार्यक्रम. थँक्यू डॉक्टर. तर गेलं 1.5-1.25 वर्ष डॉक्टरी विश्वातल्या प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस आव्हानात्मक होता. सर्व डॉक्टरांचं जसं मी मगाशी म्हटलं तसं कौतुक सोहळा करण्याची आमची प्रचंड इच्छा आहे. अर्थात कोरोनानंतर जर ते शक्य झालं तर आपण करू शकू. आपल्यावरती काही बंधन आहेत, त्यामुळे आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण हे सत्कार आयोजित केलेले आहेत. प्रत्येक डॉक्टराचं काम हे अनमोल आहे. आणि आपण आता अशा 2 डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत की ज्यांनी गावोगावी फिरून जनजागृती करण्यासोबत रुग्णांवरती सुद्धा उपचार केले. आणि असे 2 पुरस्कार्थी डॉक्टर आहेत. एक तर आहेत डॉक्टर अविनाश गावंडे, जे नागपूर शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आणि त्यांच्यासोबत खरं तर अकलूजचे पण पंढरपूरमधनं सध्या ते आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनोहर इनामदार, अश्विनी हॉस्पिटलचे ते डॉक्टर आहेत. सर नमस्कार, आपलंही स्वागत आहे या कार्यक्रमात. नमस्कार. डॉक्टर अविनाश, आपल्याकडनं जाणून घेण्याची इच्छा आहे की गेल्या 1.5 वर्षाचा अनुभव कसा होता, कोणकोणती आव्हानं आली, अशी एखादी घटना किंवा असा एखादा प्रसंग की जो डॉक्टर म्हणून कायम लक्षात राहील, कधीच विसरता येणार नाही. मी सुरुवातीला तर स्वतःला धन्य समजतो की आदरणीय नामदार राजेशजी टोपे सर यांच्या उपस्थितीत आम्हाला सत्कार मिळत आहे. आणि धन्यवाद ABP माझा, ज्यांच्यामुळे हे घडलेलं आहे. मी नोव्हेंबर 19मध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झालो. त्यावेळेस बरेच लोक माझ्याकडे बुके घेऊन आले अभिनंदनासाठी. पण मग डिसेंबरमध्ये चायनामध्ये आणि जानेवारीपासनं आणि मार्चपासनं लॉकडाऊन सुरू झाला आणि आपल्याकडे कोविड-19ची महामारी सुरू झाली. त्यावेळेस तेच बुके सगळे मला काट्यात रूपांतरित झाले. लोक म्हणायला लागले की सर तुम्ही खूप नशीब तुमचं चांगलं नाही आणि कोविड आला. मी सगळ्यांना उत्तर द्यायचं की मला हे चान्स मिळाला काम करायचं. आणि खरोखरच मी धन्यवाद देतो कोविडला की त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि शिकता आल्या आणि ज्यामुळे मी स्ट्रॉंग होत गेलो दिवसेंदिवस.
या काळात काही अनुभव आले, काही चांगले होते, काही वाईट होते अनुभव. आम्हाला शिकत असताना असं वाटायचं रोज की आज आपले 3 प्रॉब्लेम झालेले आहे सॉल्व, आज 4 प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहे, पण उद्या दुसरे नवीनच 4-5 प्रॉब्लेम यायचे. आणि खरोखरच आनंदाने हे सगळे प्रॉब्लेम आम्ही सोडत गेलो. आमचे वरिष्ठ सगळे मदत करत गेले. सुरुवातीच्या काळात तुम्ही बघितलं असेल तर आपल्याकडे असिम्प्टोमॅटिक पेशंट ॲडमिट राहायचे किंवा मग जे पेशंट पॉझिटिव्ह आहेत त्यांचे असिम्प्टोमॅटिक कॉन्टॅक्ट्स आहेत ते ॲडमिट राहायचे आणि त्यांना ॲडमिट ठेवणं हे आमच्यासाठी खरोखरच खूप मोठा टास्क होता. आणि त्यांना करायसाठी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागल्या. कधी त्यांना टी व्ही आणावा लागला, कधी लिजर ॲक्टिव्हिटीसाठी त्यांना क्लासेस घ्यावे लागले, योगाचे क्लासेस. 2दा मी प्रेयर पण करायचो, पण तरीसुद्धा ते लोक त्यांना वाटायचं की आम्हाला काही सिम्पटमच नाही आहे आणि आम्हाला काही तर ठेवण्यात येतं. त्याच्यामुळे ते भांडायचे स्टाफशी भांडत असताना बरेचदा काही प्रसंग पण आले, पण तेव्हा आम्हाला पेशंटची समजून सांगणं, स्टाफला समजून सांगणं, स्टाफसुद्धा म्हणायचं की आम्ही उद्यापासून स्ट्राईकवर जातो. आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, कलेक्टर आणि वरिष्ठ सगळ्यांची समजूत काढून आम्ही ते प्रसंग हाताळले. असे बरेचसे प्रसंग समोर येत गेले. एकदा मला आठवते की एकदा दुपारी फोन आला आणि फोनवर असं म्हणाले की सर मी मुदलियार बोलते आणि माझे आई 84 वर्षाचे आणि वडील 91 वर्षाचे, आज त्यांना सुट्टी होत आहे कोविडमधनं आणि मी खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यायसाठी फोन केला की तुम्ही आम्हाला इतके वेळात इतके फोन केले आणि तुम्ही अशी मदत केली. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की खरोखर आपण काम करत असताना काही लोक आपले चांगल्या गोष्टी पण बोलतात. असे आणखी पण अनुभव आलेले आहे. एकदा सुरुवातीच्या काळात जर बघितलं तर जेव्हा पेशंट ॲडमिट असताना एक ईदचा प्रसंग आला होता. तर ईद असताना आम्ही ठरवलं की मग सगळ्यांना शीर खुर्मा द्यायचा आणि त्यावेळेस आम्ही सगळ्या पेशंटला, त्यावेळेस मुस्लिम काही प्रमाणात आमच्याकडे ॲडमिट होते जास्त प्रमाणात, तर सगळ्या पेशंटला आम्ही शीर खुर्मा दिला आणि शेवटी आम्हाला 12 लोकांना कमी पडला. तर त्यावेळेस असेच एक पेशंट ज्यांना सुट्टी झाली होती त्या पेशंटनी मला तो बरोबर अर्ध्या तासात 15 आणखी डिश त्याच्या आणून दिल्या आणि तो खरोखर आनंद मी आजही विसरू शकत नाही. सगळे पेशंट खुश, सगळा स्टाफ खुश, असे एक चांगले अनुभव पण आलेले आमच्याकडे. नाही, अर्थात ही अनुभवांची शिदोरी खूप मोठी आहे आणि तुम्ही आम्हा सर्वांसाठी जे केले, समाजासाठी जे केलेत, त्याचं ऋण कधी फिटू शकणार नाही. डॉक्टर मनोहर इनामदार, आपल्याला मला विचारायचं आहे की तुम्ही तर कित्येक गावांमध्ये फिरला, 6-7 गावातले रुग्ण आपल्यापर्यंत येत होते. ग्रामीण भागामध्ये म्हणावं तितकं अवेअरनेस नव्हता, तितकी माहिती कोरोनाची पोहोचलेली नव्हती. तर या 1.5 वर्षातला तुमचा अनुभव नेमका काय आहे? काय काय शिकायला मिळालं नव्यानं, काय काय पाहायला मिळालं नव्यानं? या 1.5 वर्षामध्ये फारच चॅलेंजिंग पिरियड होता. म्हणजे सुरुवातीला सगळेच अनभिज्ञ होते. कुठल्या प्रकारे ट्रीटमेंट द्यायची, कशी ट्रीटमेंट द्यायची, ड्रग्स कसे आहेत ते माहीत नव्हतं. आणि त्यामुळं जेव्हा ही लाट येऊन थोपली, म्हणजे आमच्याकडे अकलूजला साधारण ती जुलैमध्ये सुरू झाली आणि जुलैमध्ये सुरू झाल्यानंतर ती जास्त वाढतच गेली. माझं अकलूजमधलं अश्विनी हॉस्पिटल हे टर्शरी सेंटर असल्यामुळं आणि जवळपास 110-120 किलोमीटर अंतरामध्ये दुसरं कुठलंही त्या तोडीचं अकलूज शिवाय हॉस्पिटल नसल्यामुळं अकलूजकडे लोकांचा जास्त ओढा असतो आणि नॅचरली त्या तोड्यातून अकलूजमध्ये लोक जास्त यायला लागले. अकलूज हे गाव 3-4 जिल्ह्याच्या वांडीवर बसलेलं आहे. इकडं सातारा आहे, इकडं पुणे जिल्हा, इकडं सोलापूर जिल्हा आहे आणि थोडं लांब गेलं की सांगली जिल्हा आहे. त्यामुळं ऑलमोस्ट 10-12 तालुक्यातून लोक यायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला पेशंटचा अंदाज नसल्यामुळे पेशंट कसे ठेवायचे, कुठे ठेवायचे हा महत्वाचा प्रॉब्लेम होता. माझं 60 बेडचं हॉस्पिटल आहे, त्यातील 80% बेड म्हणजे 45 बेडनी रिझर्व केलेले होते. माझ्याकडं इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर्स 20 आहेत आणि नॉन इन्व्हेजिव्ह 20 आहेत. मला वाटतं की किती भरपूर व्हेंटिलेटर माझ्याकडे आहेत. हा माझा अंदाज या लाटेने कुठा ठरवला आणि नंतर ऑगस्ट नंतर जवळजवळ दर आठवड्याला मी 3 ते 4 व्हेंटिलेटर विकत घ्यायला लागलो. एक काळ असा होता की मी DHO सोलापूरला परवानगी मागून कोविडचे 70 बेड केले आणि फक्त 20 बेड माझे नॉन कोविडच्या रुग्णांसाठी ठेवले. 70 बेडमध्ये 44 ते 45 व्हेंटिलेटर सुरू होते. त्यामध्ये 10 इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर्स आणि 35 ते 38 नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर सुरू होते. पण रुग्णांचं प्रमाण किंवा तीव्रता एवढी होती की माझ्याकडे येणारे रुग्ण सगळे 15, 16, 17 स्कोरच्या वरचे होते. म्हणजे मॅक्झिमम हे व्हायचं. जेव्हा मी
रुग्ण वाढवत गेलो त्यावेळेस मला वाटायचं की आपण लोकांना चांगली सोय देतो म्हणून. पण माझ्याकडे लिक्विड ऑक्सिजन आहे गेले 15 वर्षापासून आणि ते 1,000 टनाच्या 2 टँक्स आहेत. त्या मला नेहमी 2-3 दिवसाला पुरतात. तोपर्यंत फ्रॅक्चरची गाडी येते, लिक्विड टँक भरला जातो, त्यामुळे कधी प्रॉब्लेम नव्हता. परंतु जेव्हा 70 पेशंट्स आणि त्यामध्ये 25 व्हेंटिलेटर, काही रुग्ण असे होते की कुठलाही व्हेंटिलेटर लावला तर त्यांना फरक पडायचा नाही. शेवटी मग मी काय केलं, दुसरा पोर्ट असतो नॉन व्हेज व्हेंटिलेटर, दुसऱ्या पोर्टमधून 10-15 लिटर ऑक्सिजन दिला. तो ऑक्सिजन देऊन सुद्धा त्याचा फरक पडला नाही. मग शेवटी आम्ही शक्कल काढली की HFNC नेझल कॅन्युलाचा जो हे आहे व्हेंटिलेटर आहे तो वर लावून वर नॉन व्हेज व्हेंटिलेटर लावला आणि त्याच्यावरून जवळजवळ 20 ते 25 रुग्णांनी बाहेर काढले. इंट्युबेट केल्यानंतर एकदा ट्यूब टाकली आणि इंग्रजी व्हेंटिलेटर सुरू केल्यानंतर रुग्ण बरे होत नाहीत, हे बराच अंशी खरं आहे. परंतु माझ्याकडं मी आतापर्यंत 70-80 रुग्णांना इंट्युबेट केलेलं आहे आणि त्यातले 10 ते 11 रुग्ण मी बाहेर काढलेले आहेत. काही रुग्ण 60, 61, 62 दिवसानंतर बाहेर आलेले आहेत. आणि टोपे सरांनी देखील मला 2 वेळा फोन केलेला होता. त्यांचे नातेवाईक ऍडमिट होते तिथं, माने पाटील आणि मळवरचे जाधव, रणजित जाधव. तेव्हा त्यांनी विचारपूस करण्यासाठी मला फोन केला होता. परंतु त्यावेळेस आम्ही एवढे तणावाखाली होतो की याच्याशिवाय दुसरं काही बोलायचं हा मोठा प्रश्न होता. आणि इतके सगळे व्हेंटिलेटर लावून काम केल्यामुळं बऱ्याच वेळा थकून जायला व्हायचं की रात्री शेवटचा राऊंड 3-4 वाजता व्हायचा, परत सकाळी 8-9 वाजता सुरू व्हायचं. बोन इन डिस्गाईज म्हणजे जेव्हा लाट सुरू झाली तेव्हा माझ्याकडं प्रायमरी अँजिओप्लास्टी जास्त प्रमाणात होते. हार्ट अटॅक आलेला रुग्ण ताबडतोब कॅथलॅबमध्ये घेतला जातो आणि कॅथलॅबमध्ये अँजिओप्लास्टी, प्रायमरी अँजिओप्लास्टी मी करतो. ते गेले 12-15 वर्ष मी करतो. तेव्हा जेव्हा नुकतंच आजार सुरू झाला होता, ज्यावेळेस रिसर्चची कल्पना देखील आम्हाला नव्हती आणि त्यावेळेस रॅट अवेलेबल नव्हती, RT-PCR यायला 2 दिवस लागायचे, त्यावेळेस मी तो पेशंट कॅथलॅबमध्ये घेतला आणि त्याची अँजिओप्लास्टी झाली आणि त्यानंतर त्याचा टेस्ट पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला आणि त्याच्याबरोबर आम्ही 2-3 म्हणजे मी माझे असिस्टंट डॉक्टर 2-3 हे अफेक्ट झालो. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मला 15 दिवस माझा स्कोर 13-14 होता. 15-20 दिवस मला विश्रांती घ्यावी लागली. नाही डॉक्टर, हीच महत्वाची गोष्ट आहे की अनेक डॉक्टर स्वतःही बाधित झाले, त्यांचा जीव धोक्यात होता, तरी त्यांना माहिती होतं की आपले पेशंट्स आपली वाट बघतायत. त्यामुळे त्या संकटावरती मात करून तुमच्यासारखे अनेक जण पुन्हा एकदा रुग्णसेवेमध्ये रुजू झाले आणि त्यामुळे खरंच शतशः आभार आपल्या सर्वांचे की आपण कधीही न डगमगता, न कंटाळता, न थकता आणि न घाबरता काम केलं आणि म्हणूनच महाराष्ट्र दुसऱ्या लाटेचाही सामना करून त्यातून बाहेर येऊ पाहतोय. आपल्या दोघांचे मनापासून आभार, पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि डॉक्टर गेले काही दिवस आपला विचार करतायत, रुग्णांना कसं बरं करायचं, कुठली औषधं द्यायची, कुठलं संशोधन चांगलं आहे, जगात काय घडतंय, चांगल्या उपचार पद्धती आपल्यासाठी कशा आणता येतील, हे सगळं डॉक्टर करतात. पण डॉक्टरांच्या मानसिकतेचा, त्यांना काय वाटतंय, ते किती तणावाखाली आहेत, याचा विचार कदाचित आपल्यापैकी कुणीच केलेला नाही आहे. त्या डॉक्टरांची मानसिकता सध्याची काय आहे, मानसिकदृष्ट्या जर त्यांना उभारी द्यायची असेल, पुन्हा नव्यानं जोमानं त्यांनी काम करावं, नकारात्मकता कुठेतरी झटकून टाकावी जी कदाचित त्यांच्या मनात साचली गेली आहे, साठली गेली आहे, त्यासाठी त्यांना नवी उभारी कशी देता येईल, खूप छान काहीतरी ऐकायचं आपल्याला ब्रेकनंतर. डॉक्टर आनंद नाडकर्णीसुद्धा आपल्यासोबत असतील आणि ते अतिशय उत्तम मार्गदर्शन करतात. मनाला नवी उभारी द्यायची असेल तुम्हा सगळ्यांना, डॉक्टरांसकट तुमच्याही, तर ब्रेकनंतरची चर्चा अजिबातच चुकवू नका. एकदा अगदी छोटासा ब्रेक, थोड्याच वेळात परत भेटूया. थँक्यू डॉक्टर. या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरांनी अविश्रांतपणे सेवा केली आहे, खूप मेहनत केलेली आहे. नकळतपणे त्यांच्या मनावरती स्वाभाविकपणे ताण आलेला असणार आहे, पण या डॉक्टरांच्या मनावरचा ताण हलका कसा करता येईल, 1.5 वर्ष सतत काम करून त्यांची मानसिक अवस्था नेमकी कशी आहे, त्यांना जर थोडंसं रिलॅक्सेशन आपल्याला द्यायचं असेल तर डॉक्टरांनी काय करायला हवं आहे, याबद्दल सगळ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आनंद नाडकर्णी सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. गेली 1.5 वर्ष सगळे डॉक्टर प्रचंड नकारात्मक वातावरणात काम करतायत, काय करावं मनाच्या उभारीसाठी?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर म्हणून आम्हाला सर्वांनाच काही गोष्टी शिकवलेल्या असतात. म्हणजे तो आमच्या एकंदर व्यावसायिक ट्रेनिंगचाच भाग असतो. आणि त्यामध्ये एक गोष्ट आम्हाला शिकवली जाते की कोणती गोष्ट आत्ता फोकसमध्ये ठेवायची. म्हणजे असं की आता मी जर वॉर्डामध्ये पेशंट बघत असेल तर त्या पेशंटचं वेलफेअर, त्याचं आत्ताचं डायग्नोसिस, ट्रीटमेंट या गोष्टी मी फोकसमध्ये ठेवायच्या. पण मी समजा बाहेर आलो आणि माझ्या वाहनामध्ये बसलो आणि घराकडे जातो आहे, तर आता माझ्या घराला फोकसमध्ये ठेवायचं. तर काय इन फोकस ठेवायचं, काय आउट ऑफ फोकस ठेवायचं, हा थोडासा आमच्या ट्रेनिंगचा भाग असतो. परंतु यावेळी काय झालं की यावेळी इतकी कोसळली ही इमर्जन्सी आणि ती कोसळतच राहिली. त्याच्यामुळे अनेक डॉक्टरांना हा ताण नकोसा झाला. तर मला असं वाटतं की कोणताही डॉक्टर हा काही सुपर ह्युमन नाही आणि त्याने स्वतःवरती आलेला ताण हा मान्य करायला पाहिजे. कारण तो मान्य केल्याशिवाय त्याला दिलासा मिळणार नाही. म्हणजे आपणच दिलासा या नावाची एक निःशुल्क सेवा डॉक्टरांसाठी आणि सर्व आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी चालू केली. त्याच्या मागे हेच कारण आहे की डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे आणि डॉक्टराला दिलासा जर द्यायचा असेल तर तो त्याच्या कुटुंबियांनी द्यायला पाहिजे, त्याच्या सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांनी द्यायला पाहिजे, त्याच्या व्यवसाय बंधूंनी द्यायला पाहिजे. म्हणजे एका बाजूने कोरोना काळामध्ये जे खूप ॲक्टिव्हली काम करतायत त्या डॉक्टरांचं बर्नआउट किंवा त्यांचा थकवा ही आपल्यासमोरची एक समस्या आहे. दुसऱ्या बाजूने मला असं वाटतं की सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांना या कोरोनाच्या निमित्ताने स्वतःच्या व्यवसायाची पुनर्मांडणी करण्याची एक संधी निर्माण झालेली आहे. ही संधी कोणती, तर कोरोनाच्या निमित्ताने आज आपण असं पाहतोय की आरोग्याकडे पाहायचा दृष्टिकोन हा किती व्यापक आहे, त्याच्यामध्ये समाजाच्या प्रत्येक थराचा किती सहभाग असला पाहिजे हे आपल्याला नव्याने कळतं आहे. आणि ही वैद्यक व्यावसायिकांसाठी एक सुसंधी आहे की आपण फक्त लक्षणं आणि त्यावरचे उपचार या मर्यादित चक्राच्या बाहेर पडून आरोग्याकडे बघूया आणि त्यासाठी सामाजिक सहभाग जास्तीत जास्त घेऊया, समाजापर्यंत पोहोचूया. असं झालं तर आपण खऱ्या अर्थाने आरोग्याला वृद्धिंगत करू शकू. म्हणजे आत्ता जी आपण एक प्रातिनिधिक इथं गट पाहिला सर्व डॉक्टरांचा, त्याच्यात आपल्या लक्षात आलं की सर्व वयोगटातील डॉक्टर आहेत. काही तरुण आहेत, काही अनुभवी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने नाविन्यपूर्ण पद्धतीने समोरच्या समस्येला कसं तोंड देता येईल याचं काही ना काहीतरी उत्तर शोधलेलं आहे. आणि मला वाटतं ही सगळ्या भारतीय डॉक्टरांची स्पेशालिटी आहे की आम्ही लोक एक्सपेरिन्शियल लर्निंगवरती काम करतो. म्हणजे आमच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण जो असतो त्याच्याकडून आम्ही शिकत जातो आणि ते जे शिकलेलं असतं ते आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये लिहिलेलं असतंच असं नाही. पण असे अनेक प्रयोग करत करत खरं म्हणजे भारतातली वैद्यक शाखा ही समृद्ध झालेली आहे आणि ती समृद्धी या कसोटीच्या काळामध्ये वाढली तर तिचंही डॉक्युमेंटेशन होणं ही गोष्ट फार गरजेची आहे. थोडक्यात डॉक्टरांना दिलासा देणं हे फक्त डॉक्टरांचं काम नाही आहे आणि डॉक्टरांनी त्यांच्या एकंदर व्यस्त दिनक्रमामध्ये आपलं आयुष्य आणि आपलं व्यक्तिमत्व हे एककल्ली कसं होणार नाही याकडे लक्ष देणं ही मला वाटतं सगळ्यात प्रतिबंधक दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट वाटते. डॉक्टर, खरं तर कोरोनाच्या काळामध्ये ज्याच्याबद्दल पुरेशी चर्चा झालेली नाही आहे ती गोष्ट आहे मानसिक आरोग्याची. आणि तुम्ही अगदी पहिली लाट सुरू झाल्यानंतर काहीच दिवसामध्ये आपण कट्ट्यावर आलो आणि तुम्ही खूप त्या गोष्टींचा उलगडा केला. नंतर पहिल्या लाटेतनं बाहेर येता येता दुसऱ्या लाटेला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि सगळ्यांच्या म्हणजे सर्वार्थानं परीक्षेला सगळ्यांना सामोरं जावं लागलं मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं. मधल्या काळामध्ये तुम्ही बाकीच्या समाज घटकांचं समुपदेशन आणि त्यांना या आघातातून बाहेर कसं, मानसिक आघातातून कसं बाहेर पडता येईल याच्याबद्दल बरेच प्रयत्न करतच आहात. पण खास करून वैद्यक क्षेत्रातल्या मंडळींसाठीचे वर्कशॉप घेतले की त्यांचं मानसिक आरोग्य कसं शाबूत राहील याच्याबद्दलचे. तर त्या वर्कशॉपमधून तुम्हाला साधारण काय अनुभवाला आलं,
काय प्रश्न आहेत आत्ता डॉक्टरांच्या समोरचे, ही परिस्थिती हाताळताना म्हणजे खरं तर म्हणजे आत्ता भारतभरातल्या नाही जगभरातल्या डॉक्टरांच्यासाठी आपल्याला खरं तर दधीचीच उपमा देता येईल की ज्यानं स्वतःच्या हाडांची शस्त्र करून अस्थींची शस्त्र करून देवांना लढायला दिली होती. डॉक्टर मंडळी त्याच भावनेनं या आत्ताच्या कोरोना संकटाशी लढताना आपल्याला दिसत आहेत. ते करताना काय प्रॉब्लेम मुख्यत्वे तुम्हाला जाणवत आहेत जे त्यांना भेडसावत आहेत? मी साधारणपणे 2 गटांमध्ये डॉक्टरांच्या समस्याची विभागणी करेन. एक म्हणजे कोरोनाच्या निमित्तानं प्रत्यक्ष त्या खरोखरच युद्धभूमी म्हणू किंवा रुग्णभूमी म्हणू, त्या रुग्णभूमीवरती काम करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांचे थकव्याचे बर्नआउटचे प्रश्न, त्यांचे सतत काम करत राहिल्याने त्यांचं आयुष्य एकसुरी होतंय ते प्रश्न. ह्या गटाच्या व्यतिरिक्त एक खूप मोठा गट आहे डॉक्टरांचा की ज्यांचा कोरोनाशी प्रत्यक्ष संबंध नाही. अशा खूप साऱ्या वैद्यक शाखा आहेत ज्यांच्या प्रॅक्टिसवरती खूप मोठा परिणाम या कोरोना काळाने झाला आहे. आणि मी महाराष्ट्रातल्या अनेक IMAच्या बरोबर संवाद साधला या गेल्या 1.5 वर्षामध्ये. डॉक्टरांच्या अनेक गटांबरोबर संवाद साधला त्यांच्या तणाव नियोजनाच्यासाठी. त्यामध्ये मला कळलं की अनेक डॉक्टरांची व्यावसायिक दृष्टीनं यामध्ये खूप नुकसान झालं. म्हणजे अनेक जण जे 100-200 अशा प्रकारचे रुग्ण तपासायचे त्यांच्या रुग्णसंख्येवरती खूप परिणाम झाला आणि त्यांची जीवनशैली ही खूप मर्यादित झाली. आणि बऱ्याच डॉक्टरांना आपल्या डॉक्टरी प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त आपल्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे आयाम शोधण्याची त्यांनी सवयच लावली नव्हती आणि त्या त्रुटी खूप मोठ्या प्रमाणात बाहेर आल्या. आणि एका जीवनशैलीची सवय लागलेली असताना आता जरा कमी आमदनी कमी उत्पन्न आहे त्या जीवनशैलीबरोबर ॲडजस्ट करण्याचे प्रश्न हे अनेक डॉक्टरांच्या समोर आलेले महाराष्ट्रामध्ये मी पाहतो आणि रोजच पाहतो आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या गटामध्ये वाढणारी व्यसनाधीनता ही सुद्धा अनेक जिल्ह्यांच्या मध्ये मी जेव्हा डॉक्टरांशी बोलत होतो तिथून ती सामोरे आली. तेव्हा आपल्याला डॉक्टरांच्या मानसिक स्वास्थ्यासाठीची काहीतरी एक यंत्रणा तयार करावी लागणार आहे ही गोष्ट निर्विवादपणे या सगळ्यामधून समोर येते. पण त्याचबरोबर डॉक्टरांनी आता त्यांच्या प्रॅक्टिसकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणजे मी एक उदाहरण देतो तुम्हाला की बालरोग तज्ज्ञ असेल तर त्या बालरोग तज्ज्ञाकडे प्री कोविड काळामध्ये जरा काही झालं बाळाला की ताबडतोब आई वडील घेऊन जायचे. आता या कोरोना काळामध्ये काय झालं की पहिल्यांदा लोक घरगुती उपचार करतात आणि मग काही अडचण असली तरच ते पिडियाट्रिशियनकडे म्हणजे बालरोग तज्ज्ञाकडे येतात. म्हणजे आता त्यामुळे बालरोग तज्ज्ञांनी त्यांची प्रॅक्टिस ही जास्तीत जास्त प्रिव्हेंटिव्ह कशी करता येईल, एज्युकेटिव्ह कशी करता येईल असा विचार करायला पाहिजे. मला वाटतं अनेक ज्ञानशाखांना हा असा विचार करून आपल्या व्यवसायाची मांडणी मी मगाशी म्हणालो त्या होलिस्टिक किंवा सर्व समावेशक अशा तऱ्हेच्या आरोग्य दृष्टिकोनावरती करावी लागेल. आणि ती गोष्ट मला अतिशय महत्त्वाची दिसते डॉक्टरी व्यवसायाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून. चांगली गोष्ट एक दिसते जिचं मेन्शन करावंसं वाटतं, नमूद करावीशी वाटते, ती ही आहे की या निमित्तानं डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये जे दुरावलेले नातेसंबंध होते ते या काळामध्ये काही प्रमाणात तरी निवळले आणि ही एकंदर समाजाच्या दृष्टीनं हिताची गोष्ट आहे असं मला वाटतं. डॉक्टरी व्यवसायावरती जे परिणाम कोरोनाने केलेत ते सगळेच्या सगळे बाहेर येण्यासाठी काही वेळ लागेल. पण मला असं वाटतं की या निमित्तानं डॉक्टरांनी स्वतः एक चिंतन मनन निरीक्षण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर रुग्णांनी सुद्धा. डॉक्टर हा आपला पार्टनर आहे. डॉक्टर हा फक्त औषधं लिहून देणारा नाही आणि आपली म्हण आहे गरज सरो आणि वैद्य मरो, तर त्या म्हणीपासून थोडंसं बाहेर येऊन रुग्णांनी सुद्धा डॉक्टरांच्या प्रती असलेली कृतज्ञता ही जास्त प्रभावीपणे व्यक्त केली पाहिजे असंही मला वाटतं. नाही डॉक्टर, याच निमित्तानं म्हणजे आपण बघतो ते हे की डॉक्टरांना खास करून म्हणजे आपल्याकडे कायदे कितीही झाले तरी
जेव्हा पेशंट कोणत्याही कारणानं दगावतो तेव्हा त्याचं पहिला म्हणजे रुग्णाचे नातेवाईक वगैरे जे असतात त्यांचा रोषाचा धनी डॉक्टर ठरतो. आणि त्यामुळं डॉक्टराला क्रिटिकल पेशंटला ट्रीटमेंट करताना की ह्याचं जर झालं तर आपलं काय होईल ही जी भावना आहे तर ती सदैव ते भूत मानेवर घेऊनच ट्रीटमेंट करावी लागते. तर हे जे वातावरण असतं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव हे बऱ्याचदा रुग्णाच्या जाण्याचं कारण असतं, पण त्याचा परिणाम जो आहे तो डॉक्टरला भोगावा लागतो. तर ही जी अवस्था आहे त्याच्याबद्दल काय करावं हा एक, आणि त्यालाच जोडून दुसरा की अनेकदा आपल्याबरोबर कालपर्यंत रुग्णांच्या सेवेत असलेला एखादा सहकारी, एखादा मित्र असलेला डॉक्टर जेव्हा जातो, दगावतो, तेव्हा त्याचा डॉक्टरच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो त्याच्यातून त्यांनी स्वतःला कसं सावरलं पाहिजे. पहिला जो राजीवजी तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती आहे जी मी अनेक वेळेला डॉक्टरांच्या गटांबरोबर बोलताना मांडतो की सुसंवाद म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आणि समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग स्किल्स, या दोन गोष्टी डॉक्टरी व्यवसायामध्ये शास्त्र म्हणून शिकवल्या जात नाहीत. आम्ही सगळेजण अनुभवातून या गोष्टी शिकतो, पण त्या शास्त्र म्हणून शिकवण्याची खूप मोठी गरज आहे. आणि संपूर्ण जी वैद्यक यंत्रणा आहे तिला कम्युनिकेशन स्किल्स आणि काउन्सिलिंग स्किल्स, मी त्याला नाव असं दिलं आहे की कम्युनिकेशन लॉजिस्टिक्स. तर कम्युनिकेशन लॉजिस्टिक्स याचा अर्थ असा की रिसेप्शनवरती काम करणाऱ्या व्यक्तीपासून ते वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सगळ्या सेवा देणाऱ्या व्यक्तींपासून ते थेट मुख्य डॉक्टरांपर्यंत प्रत्येकाचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, त्यामध्ये आस्था कशी असली पाहिजे, त्यामध्ये रुग्णांच्या भावनांचा विचार कसा असला पाहिजे, या सगळ्यांचं आता शास्त्र आहे. आणि त्या शास्त्राचं पद्धतशीरपणे प्रशिक्षण हे प्रत्येक रुग्णालयात, मग ते शासकीय असू दे खाजगी असू दे, ह्या डॉक्टरांना देणं आणि पॅरामेडिक्सना देणं ही गोष्ट या निमित्ताने खूप प्रकाशात येते. आणि त्यामध्ये कुठेतरी या बिघडणाऱ्या डॉक्टर पेशंट समस्येचं उत्तर असण्याचा संभव आहे. दुसरा मुद्दा जो तुम्ही मांडलात की एखादा आपला साथी असतो, त्या साथीबरोबर आपण काम करत असतो आणि तोच कोरोनामध्ये गेला, असं खूप वेळेला झालं. आणि तुम्ही डॉक्टर असा किंवा डॉक्टर असू नका, वियोगाचं दुःख हे माणूस म्हणून तुम्हाला असणारच. फक्त काय असतं की ह्या वियोगाच्या दुःखामध्ये असलेली एक किनार अशी असते की आपला मित्र जो गेला, जो दगावला, तो कर्तव्य पार पाडत असताना दगावला. म्हणजे एका अर्थाने डॉक्टरासाठी हे वीरमरण आहे. त्यामुळे जेव्हा आपण असं म्हणतो की कर्तव्य बजावत असताना एखादा जर समरांगणामध्ये पडला तर त्याच्याकडे दुःख म्हणून पाहणं ही मनाची एक अवस्था झाली, पण त्याच्याकडे स्फूर्ती म्हणून पाहणं ही मनाची दुसरी अवस्था झाली. आणि अशा माणसांच्याकडून, अशा आपल्या मित्रांच्याकडून स्फूर्ती घेऊन आपण आपला आरोग्याचा दिवा पुढे नेत राहणं, रुग्णसेवेची ही जी मालिका आहे ती पुढे नेत राहणं, यासाठी आपण मोठा एक पाठिंबा, मोठं एक त्यामधलं त्या व्यक्तीनेच आपल्याला, ती व्यक्ती आज आपल्यात नाही तरी सुद्धा त्या व्यक्तीने दिलेला वारसा, असं आपण या सगळ्याकडे पाहू शकतो. नाडकर्णी सर, आपले मनापासून आभार आपल्या मार्गदर्शनाबद्दल आणि प्रेरणादायी शब्दांबद्दल. राजेश टोपे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, या सगळ्या डॉक्टरांचं एक प्रकारे पालकत्व, त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे, त्यांचं नेतृत्व तुम्ही करताय. 1.5 वर्षामध्ये बरंच काही तुम्हालाही अनुभवायला मिळालेलं असेल. आत्ताची काय गरज आहे, जेव्हा आपण कदाचित तिसरी लाट आपल्या समोर आहे, तर डॉक्टरांसाठी काय करायला हवं आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, तुमचा 1.5 वर्षाचा अनुभव काय आहे? एकतर आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मी आरोग्यमंत्री या नात्याने सुद्धा मनापासून डॉक्टर्सला शुभेच्छा देतो. त्यांनी केलेल्या अहोरात्र प्रयत्नासाठी आणि हजारो जीव, लाखो जीव, हजारो शब्द कमी पडेल कारण एकूण महाराष्ट्रात 60 लाख लोक बाधित झाले, 96% लोक बरे झाले, म्हणजे जवळजवळ 58 लाखाच्या वर लोक बरे केले. हे सर्व श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आमच्या सर्व डॉक्टर फ्रेटर्निटीला जाईल, संपूर्ण डॉक्टरांच्या समूहाला जाईल.
आणि त्यामुळे त्यांना मानावं तेवढे आभार कमी आहेत. आजचा एक हा निमित्त आहे आणि त्यामुळे मी सर्वांच्याच वतीनं, महाराष्ट्राच्या 12 कोटी लोकांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो. ABPचं मनापासून आभार मानतो, कारण ABPनं आठवणीनं मागच्या वर्षी देखील कोविडच्या पहिल्या लाटेतही आणि आता कोविडची दुसरी लाट उतरली आहे किंवा प्लॅटो झालेली आहे, अशा परिस्थितीत देखील हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल ABPचा आभार. आता एक नक्की आहे की असं अपेक्षित आहे की तिसरी लाटसुद्धा, जसं आता केंद्राशी आमच्या ज्या काही VCs होतात त्यामुळे त्यात नेहमी सांगितलं जातं की तिसरी लाट येणारच आहे, मग तिच्यामध्ये लहान मुलांनाही परिणाम होईल, मग त्या केव्हा येईल, काय येईल, हा सगळा एक प्रश्न सर्वांच्याच मनात असतो. तो तर नक्कीच आहे की आपल्या सगळ्यांच्या वर्तणुकीवरच तो अवलंबून आहे. पण तो पार्ट जरी सोडला तरी आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने एकीकडे डॉक्टरांचा आभार मानत असताना मी पहिला तर डॉक्टरांना हा विश्वास देईल, मी विसरण्याच्या अगोदर, की डॉक्टरांचा नेहमीचा प्रश्न, आता आपण चर्चेमध्ये बऱ्याचदा बघितलं की डॉक्टरांवर खूप प्रयत्न केल्यानंतर अनेक डॉक्टर्स, आता जसे संजीवनीचे आपल्या सोलापूरचे डॉक्टर म्हणत होते की पहाटे 3 वाजता शेवटचा राऊंड व्हायचा, एवढे प्रयत्न करून देखील बरेचसे क्रिटिकल रुग्ण कधी मृत्यू होतात. अशावेळी जे त्यांचे पालक असतात, पाल्य असतात, त्यांना मग भावना अनावर होते आणि कधी त्या भावनेचा उद्रेकही होतो आणि म्हणून कधी त्यांच्यावर हिंसाही केली जाते, असाही काही प्रकार होतो. तर माझं महाराष्ट्राच्या जनतेला आजच्या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने पहिलं तर हे आव्हान राहील, विनंती राहील की आपण कधीही हे कृत्य करू नये. हे अजिबात समर्थनीय नाही, किंबहुना हे निंदनीय आहे आणि त्यामुळे ज्या डॉक्टरांकडे आपण देवदूत म्हणून पाहतो अशा डॉक्टर्सची आदराचीच भावना आपण ठेवावी. राहिला प्रश्न तिसऱ्या लाटेच्या, आता डॉक्टर्सच्या अनुषंगाने एक नक्कीच आहे की त्यांची काळजी घेणं, कारण तो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो आपल्याला या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेमध्ये सुरक्षित ठेवतो आणि पुढे घेऊन जातो आहे. त्यामुळे त्यांची संपूर्ण काळजी घेणं, आत्ता जसं आनंद नाडकर्णींनी सांगितलं, त्यांच्या मानसिकतेची काळजी घेणं, त्यांच्या व्यवसायाची काळजी घेणं आणि मी असं म्हणेल की त्यांचे जे म्हणून प्रश्न या व्यवसायामध्ये असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून आमचे प्रयत्न निश्चित प्रकारे राहतील. मग त्यामध्ये आता शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये तर आम्ही निश्चित प्रकारे ज्या उणिवा आहेत त्या सगळ्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मग त्यामध्ये 100% भरती आम्ही करतो आहोत. तो एक मोठा दिलासा डॉक्टर्सला निश्चित प्रकारे राहील. संपूर्ण यंत्रसामुग्री जी लागते, इक्विपमेंट्स, ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याचबरोबर जे इन्फ्रास्ट्रक्चर कमी असेल, जिथे बांधकामं आणि अन्य गोष्टी त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि ज्या काही मेथड्स असतील या सगळ्या कोरोनाच्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा कोरोना संपल्यानंतरसुद्धा आपल्याला जी आरोग्य व्यवस्था अतिशय सुदृढ आणि चांगली ठेवायची. कारण एक नक्की आहे की मला असं वाटतं की राज्य सरकारी कुणाचे का असत नाही, परंतु प्लॅनिंग कमिशनने सांगितलेल्या निकषाप्रमाणे, म्हणजे साधारण त्यांनी सांगितलं की 6% तुमच्या स्थूल उत्पन्नाचा खर्च करा आरोग्यावर, परंतु तो तेवढा होत नाही. आणि म्हणून मी निश्चित प्रकारे आघाडी सरकारचं सुद्धा मी मनापासून आभार मानेल. मग आदरणीय पवारसाहेबांपासून तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री, सगळ्यांचे की यासाठी की आता मात्र कोरोनाने आपल्याला खूप शिकवलं आहे आणि खूप मोठ्या पद्धतीनं आरोग्याच्या व्यवस्थेवर निधी खर्च करण्याची कोरोनामुळे पाळी आलेली आहे. आणि आता खरं प्लॅनिंग कमिशनचं खरं इम्प्लिमेंटेशन होतं आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण ग्रामीण भागापर्यंत आपली सगळीच व्यवस्था, म्हणजे अगदी ICUs आता ग्रामीण भागापर्यंत पोचत आहेत, औषधी ग्रामीण भागापर्यंत पोचत आहेत, अगदी छोटं सबसेंटर ज्याला म्हणू आपण, उपकेंद्र, त्या ठिकाणी आता आरोग्यवर्धिनीच्या नावाखाली योगापासून तर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे मला वाटतं की आता भरपूर अशा गोष्टी आहेत. आपण पुढे, मला असं वाटतं की आरोग्यमंत्री म्हणून मला डॉक्टर्ससाठी सुद्धा आणि जनतेसाठी सुद्धा जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत, जसे ज्याला आपण असं म्हणूया की आपल्या कामामुळे निर्माण झालेले आजार, आपली जी लाईफस्टाईल आहे ते लाईफस्टाईल डिझिजेस म्हणू आपण,
मग त्यात डायबिटीज असतील, ब्लड प्रेशर असेल, कॅन्सर्स असतील, या सगळ्यांच्या अनुषंगाने सुद्धा खूप मोठं काम होण्याची गरज आहे आणि मला वाटतं त्यातही इथून पुढच्या काळात लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. टोपेजी, या सगळ्या काळामध्ये खास करून दुसरी लाट होती त्यावेळेला एक टप्पा असा होता की जेव्हा राज्यभर ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा होता. तुमच्या दृष्टीनं या 1.5 वर्षामध्ये म्हणजे पहिली लाट दुसरी लाट सगळ्यात कठीण प्रसंग कुठला होता की जेव्हा अक्षरशः झोप उडाली असं म्हणू आपण? हे एक नक्कीच आहे राजीवजी की ऑक्सिजन सेकंड लाटेचा जो पीक होता, जो साधारणपणे आपल्याला मे महिन्याच्या दरम्यान पाहायला मिळाला किंवा एप्रिल एंडच्या दरम्यान पाहायला मिळाला, ज्यावेळी संख्या दररोज 65,000 नवे रुग्ण यायचे, ती संख्या म्हणजे मनाला धडकी भरणारी होती. आणि आपल्याजवळ एकूण ऑक्सिजनचा जो उपलब्धता आहे ती जास्तीत जास्त 1250 टन, लागते ते 1700 टन आम्ही बाहेरून कशीबशी वेगवेगळ्या राज्यातून मिळवायचे. म्हणजे टँकर तो पोहोचला का नाही ही अवस्था असायची. जर नाही पोहोचला तर जे ऑक्सिजनवरचे जे लोक आहेत त्यांचं काय व्हायचं. मी ईश्वराचे खूप मनापासून आभार मानेल आणि सगळ्याच आरोग्य व्यवस्थेचे मनापासून आभार मानेल की असा कुठलाही ऑक्सिजन मिळालाच नाही म्हणून पेशंट वारला असं घटना घडली नाही. परंतु इतर राज्यांमध्ये दुर्दैवाने घडल्या, गुजरातमध्ये घडल्या, दिल्लीमध्ये घडल्या. पण हे जे प्रसंग होते हे फार अंगावर शहारे निर्माण करणारे पण असं कोणत्या टप्प्यावर अशी भावना झाली होती की आता परिस्थिती आपल्या हातून सुटून जाईल, अशी धास्ती, असा विचार मनामध्ये? नाही, हे जे आकडे यायचे ना हे खरोखर म्हणजे असं वाटायचं की आता एवढे मोठे आकडे आणि एवढ्या मोठ्या दररोजच्या 65,000 लोकांना आपण हॉस्पिटलमध्ये कसं सामावून घेणार. त्यांच्यासाठी लागणारी, कारण त्यातले 12% पेशंट्स हे ऑक्सिजनवर जायचे. म्हणजे अगदी आकडा ठरले 65,000मधले सरळ तुम्ही असं म्हणायचं 6,500 7,000च्या वर पेशंट्सला ऑक्सिजन लागायचं. त्यामुळे किती झपाट्याने, मी तुम्हाला काय सांगायचं की जिथे दवाखान्यांची संख्या अतिशय कमी होती तिथे आता 10-20 पटीने संख्या वाढवावी लागली, ऑक्सिजनचे बेड्स वाढवावे लागले. तालुक्याच्या ठिकाणी देखील आता ऑक्सिजन्सच्या लाईन्स टाकणं, तिथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठासाठी स्टोरेज करणं, PSA प्लॅन्ट्स टाकणं, अशा इतक्या झपाट्याने प्रशासनाच्या कलेक्टर्स कमिशनरपासून की राज्य शासनाने हे निर्णय घेतले. आणि अतिशय पहिलं कर्तव्य आणि जबाबदारी राज्य शासनाची, महाविकास आघाडीची ही रुग्णसेवा किंवा कोरोनामध्ये लोकांना त्रास होता कामा नये या दृष्टिकोनातून संपूर्ण बाकीचा खर्च कंट्रोल करून किंवा बाजूला ठेवून याला प्राधान्य दिलं. मला असं वाटतं की हे जे काही विषय आहेत हे अतिशय प्रॉपरली हाताळले आणि केंद्रबिंदू आमचा गरीब रुग्ण होता, त्याचं हित जपणं. आज डॉक्टर्स डे जरी असेल तरी मी मुद्दाम सांगेल की दवाखान्यांच्या अनुषंगाने सुद्धा गरीब रुग्णाला त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीचे निर्णय घेण्याचे प्रयत्न केले. काही रेट्स कॅपिंग केले. कदाचित काही डॉक्टर्स बांधवांना शासनाचे हे निर्णय कदाचित आवडले नसतील त्या प्रसंगाला, परंतु एक बॅलन्स करण्याचं जे काम असतं ते करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे केलेला आहे. या काळामध्ये कोरोनातनं नंतर उद्भवणारे बाकीचे आजार असतील, त्याचे व्हेरियंट, त्याचं बदलत जाणारं विषाणूचं रूप असेल, आता तुम्हाला आता सगळी परिस्थिती आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आली आहे असं वाटतं. आणि दुसरा मुद्दा आहे की आपण डॉक्टरांसाठी विम्याची जी असते, म्हणजे जो खरं तर डॉक्टर काही म्हणजे जेव्हा काम करत असतो तेव्हा तो बहुतांश वेळा तो प्राणाची बाजी लावूनच ती सेवा करत असतो. आणि अशा पेशंटांमध्ये की जे सिव्हिअर ज्यांना व्हायरस आहे अशांमध्ये तर विम्याचं संरक्षण डॉक्टरांना कायमस्वरूपी मिळत राहील. म्हणजे असं होतं की मग काही जणांना आत्ता आहे मग लगेच नंतर काढून घेतलं. आपल्याला याबद्दल तो विश्वास डॉक्टरांच्यामध्ये राहण्यासाठी काय करता येईल? मला असं वाटतं की एकतर आता सध्याची परिस्थिती, नक्कीच तुमचा पहिला प्रश्न असा होता की सध्याची परिस्थिती कशी आहे, कंट्रोलमध्ये आहे का. जरूर जिथे 6.5 लाख लोक बेडवर होते तिथे आता 1,15,000 आहे. आणि दररोजच्या जी पॉझिटिव्ह होण्याची संख्या ती 7-8 हजाराच्या दरम्यान आहे, जी 65,000 होती. त्यामुळे आता मी असं म्हणेल की जो आपला कर्व आहे तो आता
प्लॅटो झालेला आहे. खूप खाली आला आहे असं मी म्हणणार नाही, पण अजून प्लॅटो झाला आहे, म्हणजे फ्लॅट होत चालला आहे. त्या 7,000-8,000च्या दरम्यान आपण मागच्या 10-15 दिवसांपासून आहोत. तर एक नक्की आहे की केंद्र शासन, राज्य शासनाने ताबडतोबीनं फ्रंटलाईन वर्कर्स किंवा डॉक्टर्स सगळ्यांसाठीच कोविडमध्ये काम करणाऱ्या या संपूर्ण शासकीय लोकांना किंवा प्रायव्हेट लोकांना प्रश्न असा आहे की जर कोविडमध्ये काम करतो आहे आणि मृत्यू झाला काम करत असताना, तर त्यांना नक्कीच आपण 50 लाख रुपयाचं अनुदानही दिलं आहे. आणि विम्याच्या हद्दीपर्यंत ज्याला आपण म्हणू तो आरोग्यासाठी विमा हा राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी एक अभिमानानं सांगेल की महाराष्ट्राच्या 12 कोटी लोकांसाठी आपण आरोग्यासाठी विमा काढलेला आहे. तर आरोग्यासाठी विमा 1.5 लाख रुपयापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून, मग ते रॅशन कार्ड कुठलंही असो, पिवळं, केशरी, पांढरं, सगळ्यांना अशा पद्धतीची आरोग्यसेवा आणि 977 वेगवेगळ्या प्रोसिजर्स उपचारांसाठी ही विम्याची रक्कम ताबडतोबीनं मिळते. हे नक्कीच मला या ठिकाणी सांगायचं आहे. राहिला प्रश्न, मी आत्ताच म्हणालो तसं आरोग्य म्हणजे आपल्या डॉक्टर्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला असे जे काही महत्त्वाचे विम्याचे निर्णय घेण्याचे असतील जरूर घेतले पाहिजेत. राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा त्यांचं पूर्ण काळजी घेणं आम्ही निश्चित प्रकारे आमचं कर्तव्य आणि जबाबदारीचा भागच समजतो. डॉक्टर्सची संख्या वाढवायची आम्हाला, तो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मेडिकल कॉलेजेस आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं वाढवतो आहोत. जवळजवळ आता नवीन महाविकास आघाडीने 7 नवीन मेडिकल कॉलेजेसला परवानगी दिलेली आहे. आणि त्यामुळे डॉक्टर्सची संख्या वाढावी. ग्रामीण भागापर्यंत, अगदी आदिवासी भाग जिथे खऱ्या अर्थाने विकास झालेला नाही त्या भागापर्यंत जाऊन आरोग्यसेवा व्यवस्थित देणे हाच खऱ्या अर्थाने आमच्या विभागाचं महत्त्वाचं काम राहील आणि त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. या सगळ्या काळामध्ये फ्रंटला राहून तुम्ही आरोग्यमंत्री म्हणूनही जे काम केलं म्हणजे त्या खरं तर तुमच्याबद्दल आम्हाला थँक्यूच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं काम तुम्ही करून एक आश्वासक त्याचं वातावरण तुम्ही निर्माण केलं आणि आज तुम्ही कार्यक्रमालाही आलात. त्यामुळे तुम्हालाही थँक्यू असं मी म्हणेन. आभारी, थँक्यू, खूप खूप आपल्या आभारी. मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, पण त्यामध्ये आता आरोग्य सेवा ही सुद्धा एक मूलभूत गरज. अर्थातच कोरोनामुळे आपण ते नव्यानं शिकलोय किंवा ते आपल्या लक्षात आलेलं आहे. सरकारची तर जबाबदारी आहेच, डॉक्टरांची सुद्धा आहे, पण मला असं वाटतं की नागरिक म्हणून आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे. दुसरी लाट कशी बशी आपण परतवून लावतोय. तिसरी लाट येऊ नये किंवा जर का तिचा सामना करावा लागला तर तिचं प्रमाण खूप कमी असावं. आणि हे जर का व्हायचं असेल तर तुम्ही आम्ही नियम पाळणं आणि शिस्तीत वागणं, या डॉक्टरांवरचा ताण हलका करणं, त्यांना खऱ्या अर्थानं मोकळा श्वास घेण्यासाठी देणं हे खूप गरजेचं आहे. या सगळ्या कोविड पिरियडमध्ये जे ज्ञात अज्ञात डॉक्टर्स आहेत ज्यांनी सेवा बजावली आहे त्या प्रत्येकाचे आजच्या दिवशी मनापासून आभार. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. महाराष्ट्र आजन्म आपला ऋणी राहील. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.